मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. वेक्टर या टॉपिक मधली सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट व्हॉल्यूम ऑफ द पॅरालोपाइड आणि व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन. काय करतोय की सुरुवातीला सगळे प्रॉपर्टीज, थेरम हे घेतोय वेक्टर टॉपिक मधलं. न्यूमेरिकल अजून पण सुरुवात केलेली नाहीये. मग या व्हिडिओमध्ये पण आपल्याला प्रूफ द्यायचे आहेत या दोन्ही गोष्टी की ज्या इम्पॉर्टंट आहेत. सुरुवात करूया आपण. व्हॉल्यूम, मी तुम्हाला ना एक ऑब्जेक्ट काढून दाखवतो इथं. ओके, सिलेंडर आहे, सगळ्यांना माहिती आहे. या सिलेंडरचा जो बेस आहे ना तो सर्क्युलर आहे आणि टॉप जो आहे तो सुद्धा सर्क्युलरच आहे. असा ऑब्जेक्ट असेल तर त्याचा व्हॉल्यूम काढताना हा जो बेस आहे ना त्याचा एरिया, सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर, त्याला हाईट न मल्टिप्लाय करा, एच झाला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. आता ज्याला सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला पाठ होता पाय आर स्क्वेअर एच, पण तो आलाय कसा बघा ना, बेसचा एरिया ओके इंटू कोण सांगा, हाईट. सगळ्यात महत्वाचं, आता मी समजा क्यूब घेतला असा, ओके क्यूब, तर जो बेस आहे ना तो स्क्वेअर आहे. म्हणजे समजा ही एज लेंथ आहे, ही एज लेंथ आहे, तर जो बेस आहे ना त्याचा एरिया येणार ए स्क्वेअर, पण हाईट पण एच आहे ना. तर अजून एकदा ए ना मल्टिप्लाय केल्यावर आलं का ए क्यूब. म्हणजे पहिली गोष्ट, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला मी तुम्हाला एक्सप्लेन केला की एरिया ऑफ बेस इनटू हाईट. लिहून घ्या. व्हॉल्यूम इक्वल्स टू काय, एरिया ऑफ द बेस इनटू हाईट. पण केव्हा, जेव्हा बेस आणि टॉप सेम असेल तर. इथं क्लिअर झालंय. आता नेक्स्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय की मला ना या दोन थेरम साठी अजून एक फॉर्म्युला लागणार आहे जो सगळ्यात सोपा आहे. एरिया ऑफ द ट्रायंगल. काय फॉर्म्युला, हाफ इंटू बेस इंटू हाईट. अरे बरोबर आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. आणि पॅरलोग्रामचा एरिया काय रे, पॅरलोग्रामचा एरिया असतो बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. पण थांबा, वेक्टरचा विचार केला, हा वेक्टर जर बी बार असेल, हा वेक्टर जर सी बार असेल, तर या पॅरलोग्रामचे ते ऍडजसेंट वेक्टर आहेत. मग तुम्हाला ह्या पॅरलोग्रामचा एरिया काढण्यासाठी त्यांच्या क्रॉस प्रॉडक्टची मॅग्निट्यूड घेतली पाहिजे. क्रॉस प्रॉडक्टची काय सांगा, मॅग्निट्यूड. हेही तुम्हाला बेसिक या म्हणजे आपण काय करतोय, या थेरम साठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. पण हा जर ट्रायंगल असेल, बरोबर, हे बी बार आहे आणि हे सी बार आहे, ट्रायंगलच्या दोन ऍडजसेंट साइड आहेत. मग ट्रायंगलचा एरिया काढताना असाच फॉर्म्युला आहे, बी बार क्रॉस सी बार ची मॅग्निट्यूड. पण त्याला 2 न डिवाइड करायचंय, त्याला 2 न काय करायचंय, डिवाइड. बरं, आता सगळे फॉर्म्युले सांगून झालेत. थेरम खूप सोपे आहेत. फक्त पुस्तकातलं पेज मी इथं क्रॉप करून घेतलेलं आहे. त्यातनं व्यवस्थित ते ना देत नाहीत. म्हणजे ते काय करतात मी तुम्हाला सांगतो मेनली बघा आता. फिगर इथं ड्रॉ केले. थेरम इथं एक्सप्लेन केलंय. हेच आपल्याला नको आहे. कुठल्याही थेरमच्या सुरुवातीलाच डायग्राम काढा. ऑब्व्हियसली तुम्हाला पॅरालोपाइड काढायचा आहे. ओके, काढलाय पॅरालोपाइड. त्याचा जो बेस आहे तो OB, तुमच्या लक्षात येतं का बघा, हा जो आहे तो बेस आहे OBDC. टॉप सेम आहे. मग बेस आणि टॉप सेम असेल तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, एरिया ऑफ द बेस इंटू हाईट. हाईट कोण आहे बघा, AP. पण गंमत म्हणजे हे जे एपी आहे ना, हा जो वेक्टर आहे ए बार, त्याचं प्रोजेक्शन आहे बेस वरती. त्याचं काय आहे, प्रोजेक्शन. तेही मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. जर मला ए बार च ऑन बी बार प्रोजेक्शन विचारलं तर या दोघांचा वरती डॉट प्रोडक्ट आणि ऑन बी बार असेल तर बी बारच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड करायचं आहे. थांबा थांबा, मुद्दा असा आहे की प्रोजेक्शन हे 11 स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे. काही काळजी करू नका, घाबरू नका, समजून घ्या. ज्या दोन वेक्टरचं प्रोजेक्शन घ्यायचे आहे त्यांच्या डॉट प्रोडक्टला, ज्याच्यावर प्रोजेक्शन घ्यायचे आहे त्याच्या काय म्हणूया आपण मॅग्निट्यूडनं काय करायचंय, डिवाइड. ओके, सुरुवात करूया. तर हे जे थेरम आहे, पहिल्यांदा तुम्ही फिगर ड्रॉ केली. मला सांगा, ओ हा कॉमन पॉइंट आहे. या ओ पासून OA, OB आणि OC असे 3 वेक्टर आहेत जे पॅरालोपाइडच्या साइड्स आहेत. OA जो आहे तो आहे ए बार, OB जो आहे ते बी बार आणि OC जे आहे ते कोण आहे, सी बार. हे लक्षात ठेवायला पण सोपं पडतंय, OA, OB आणि OC. ओके, मला पहिल्यांदा पॅरालोग्रामचा एरिया काढायचा आहे. त्याच्या ऍडजसंट साइड कोण आहे सांगा, बी बार क्रॉस सी बार. बी बार क्रॉस सी बार. ओके, आणि हे जे बी बार क्रॉस सी बार आहे त्याचं जर मी मॅग्निट्यूड घेतली, ओके, तर मला एरिया ऑफ द पॅरालोग्राम मिळणार आहे.
त्याला हाईट न मल्टिप्लाय करायचंय म्हणजे कोण एपी. एपी हे प्रोजेक्शन आहे कुणाचं? एपी हे प्रोजेक्शन आहे ए बारचं ऑन बी बार क्रॉस सी बार. हे लक्षात घ्या. बी बार क्रॉस सी बार हे जे प्लेन आहे त्याचं ते प्रोजेक्शन आहे ए बारचं त्याच्यावर. मग ह्या दोघांचं प्रोजेक्शन आहे. दोघांचं डॉट प्रोडक्ट आणि याच्या मॅग्निट्यूडनं काय केलं पाहिजे? डिव्हाइड. आता थोडंसं मी हळू व्यवस्थित घेतो बरं का, लक्ष द्या. लेट ओ ए बार म्हणजे ए बार, पहिला डायग्राम काढा. ओ बी बार म्हणजे बी बार आणि हे सी बार. ह्या को टर्मिनस एजेस आहेत म्हणजे जवळच्या एजेस आहेत. को टर्मिनस एजेस ऑफ द पॅरालोपाइपडम. हाईट कोण आहे? एपी. आता व्हॉल्यूम कसा काढतात? बेसच्या एरियाला हाईटनं मल्टिप्लाय करायचंय. एरिया ऑफ बेस इंटू हाईट. बेसिक फॉर्म्युला एरिया ऑफ द बेस इंटू हाईट. ओके. आता सगळ्यात महत्वाचं, हाईट म्हणजे कोण आहे? प्रोजेक्शन आहे. कुणाचं? याचं याच्यावर. ज्याचं ज्याच्यावर प्रोजेक्शन आहे दोघांचा घ्या डॉट प्रॉडक्ट आणि ज्याच्यावर प्रोजेक्शन आहे त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड करा. तुम्हाला हाईट मिळाली बाळांनो. ही आहे हाईट आणि एरिया ऑफ द पॅरालोग्राम स्टार्टलाच बोललो होतो क्रॉस प्रॉडक्टची मॅग्निट्यूड. चला आता या दोघांचा जेव्हा मी प्रॉडक्ट केला, मी एरियाला हाईटनं मल्टिप्लाय केलं की मिळाला की व्हॉल्यूम. तो व्हॉल्यूम काढण्यासाठी समजून घ्या, हा जो तुमचा एरिया आहे त्याला हाईटनं मल्टिप्लाय करा. त्यात काय होणार? पी बार क्रॉस सी बारला पी बार क्रॉस सी बार कॅन्सल होईल आणि शिल्लक राहतंय ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. जो डॉट प्रॉडक्ट आहे तो कॉम्युटेटिव्ह असतो म्हणजे आपण उलट लिहू शकतो. म्हणजे हे ए बार आपण इथं ए बार प्रिंट करायचं राहिलं त्यांचं ते अगोदर घेऊ शकतो आपण आणि याला सिम्बॉलिकली असं लिहू शकतो ए बार, बी बार आणि सी बार. संपलं थेरम. प्रॉब्लेम काय आहे, की इथं तुम्ही समजून घ्या. फर्स्ट स्टेप फिगर ड्रॉ केल्यानंतर असं लिहा तुम्ही ॲज शोन इन द फिगर. लेट ओ ए बार इक्वल्स टू ए बार, ओ बी बार इक्वल्स टू बी बार, ओ सी बार इक्वल्स टू सी बार. लगेच एरिया ऑफ द बेस फाइंड आउट करा. बी बार क्रॉस सी बारची मॅग्निट्यूड त्याला इक्वेशन 1 म्हणा. हाईट इक्वल्स टू एपी म्हणा. त्याच्या खाली इक्वल टू साइन देऊन लिहा. प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार क्रॉस सी बार. मग बी बार क्रॉस सी बार ओके डॉट ए बार डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड म्हणजे झालं प्रोजेक्शन. बी बार क्रॉस सी बार डॉट ए बार आणि डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड झालं नाही प्रोजेक्शन. मग हे जे प्रोजेक्शन आहे म्हणजे हाईट आहे. मग एरियाला हाईट न मल्टिप्लाय करा. हा जो खालचा बी बार क्रॉस सी बार आहे ना तो कॅन्सल होईल आणि तुम्हाला मिळेल ट्रिपल प्रॉडक्ट प्रॉडक्ट की ज्याचे न्यूमेरिकल्स आपण नंतर घेणार आहे. ओके. मग चला आपण व्हिडिओच्या सुरुवातीला जे बोललो होतो, सांगा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. एरिया इंटू हाईट. पण एरिया कुणाचा? बेस. बेस कोण होता? पॅरालोग्राम. ची व्हॅल्यू काय होती? बी बार क्रॉस सी बार ची मॅग्निट्यूड. हाईट म्हणजे कोण? प्रोजेक्शन. कुणाचं? ए बार. कुणावर? बी बार क्रॉस सी बार वर. म्हणजे मी बी बार क्रॉस सी बार डॉट ए बार अपॉन बी बार क्रॉस सी बार ची मॅग्निट्यूड. याला हे कॅन्सल आणि आन्सर मिळालं ना. सिंपल थेरम आहे. काही घाबरू नका. तर नेक्स्ट थेरम जे आहे ना ते घ्यायचं आहे व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन. 1/6 फॅक्टर येतोय. 1/6 पण टेट्राहेड्रॉन अगोदर समजून घ्या ना. 4 ट्रायंग्युलर साइड असतात. बेसला एक ट्रायंगल. ओके. म्हणजे बघा मी टेट्राहेड्रॉन तुम्हाला काढून दाखवतो बरं का बाळांनो. हा टेट्राहेड्रॉन आहे. हा त्याचा मी बेस काढलाय. हा त्याचा टॉप आहे. मग हे 3 तुम्हाला ट्रायंगल दिसतायत. हा एक ट्रायंगल, हा आणि हा. आणि खाली जो आहे तो बेस. मग किती ट्रायंगल आहेत? 4. चारही ट्रायंग्युलर शेप इक्वल एरियाचे असतात. तुम्हाला वाटेल बेस लय मोठा आहे, हे दोघं छोटे आहेत, पण ते तिरके आहेत ना. टेट्राहेड्रॉन तुमच्या लक्षात आला. बरं इथं सुद्धा मला काय करायचं आहे? तुम्हाला आठवतंय का रे? सिलेंडरचा व्हॉल्यूम पाय आर स्क्वेअर एच. कोनचा व्हॉल्यूम आठवतोय का? 1/3 पाय आर स्क्वेअर एच आहे. इथं अगदी तसंच आहे. 1/3 हा एक फॅक्टर घ्यावा लागतोय तुम्हाला. तर मी लगेच फिनिश करणार आहे. वेळ लावणार नाही बरं का. फिगर ड्रॉ केली. लेट ओ ए बार, ओ बी बार, ओ सी बार हे मानून टाकलं. एपी हाईट आहे. हाईट आणि व्हॉल्यूम काढण्यासाठी तुम्ही बेसिक फॉर्म्युला लिहिलाय. शांतपणे बघा हाईट जी आहे ना एपी ते ए बारचंच प्रोजेक्शन आहे ऑन बी बार क्रॉस सी बारच आहे. तर हाईट आपली अशी येणार आहे बी बार क्रॉस सी बार डॉट ए बार अपॉन परत बी बार क्रॉस सी बार पण त्याची मॅग्निट्यूड. आलंय का बघा? आलंय की नाही? हाईट ती त्यांनी इथं लिहिलंय.
बेसचा एरिया ट्रायंगल आहे, पण ट्रायंगलला हाफ फॅक्टर येणार, पण बी बार क्रॉस सी बार. आलंय का बघा? टेट्राहेड्रॉन असल्यामुळं इथं 1/3 येणार. त्यामुळे हे क्रॉस प्रॉडक्टची मॅग्निट्यूडला हे कॅन्सल होणार. हे जे शिल्लक राहिले ते ट्रिपल प्रॉडक्ट आहे. तुम्ही असं लिहू शकता आणि 3 × 2 6 1/6. ॲट द एंड मी तुम्हाला सांगतो व्हॉल्यूम ऑफ द पॅरालोपाइप्ड ला एवढी टर्म येते. टेट्राहेड्रॉनला 1/6 येते लक्षात घ्या. 1/6. 2च थेरम घ्यायचेत आपल्याला, पण हे 2 थेरम घेण्यासाठी जवळ-जवळ 10 मिनिटं लागली आपल्याला. मग 10 मिनिटात 2 थेरम तुम्हाला बऱ्यापैकी कळालेत, पण तुम्ही लिहू शकणार नाहीये. पहिलं टार्गेट डायग्राम. डायग्राम काढा. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला परफेक्ट तो पॅरालोग्राम काढता आला पाहिजे. त्यांनी जरा तिरका काढलाय बघा थोडासा, समजून घ्या. तो पॅरालोग्राम तुम्हाला काढायला जमलं पाहिजे. मग हा तुमचा ओ आहे. मग हा थोडेसे तिरकी काढले तुम्ही बघा. मग OA, OB, OC. हा बी आणि सी घ्यायचं लक्षात ठेवा. हा थोडासा तिरका काढा म्हणजे तुम्हाला हाईट काढायला बरं पडेल. पॅरालोपाईप अगदी सरळ काढू नका, तिरका काढायचा आहे. पहिल्यांदा फिगरची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर बेसिक बेसिक फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले. एरिया ऑफ द पॅरालोग्राम, एरिया ऑफ द ट्रायंगल आणि प्रोजेक्शन. पॅरालोग्रामचा एरिया बी बार क्रॉस ई बार. ट्रायंगलचा एरिया हाफ बी बार क्रॉस ई बार. प्रोजेक्शन बी बार क्रॉस सी बार डॉट ए बार अपॉन मॅग्निट्यूड. बस एवढंच केलं की. आणि टेट्राहेड्रॉनला फक्त 1/3 आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला एरिया इंटू काय सांगा हाईट. बस एवढं करा आणि हे थेरम पुन्हा-पुन्हा करा. आजच फिनिश करा. मी स्टार्टलाच बोललोय, की हे थेरम परीक्षेत आलेलं आहे. ते पण 4 मार्काला येतंय. 4, 3, 4 मार्काचे हे क्वेशन्स आहेत. करा चांगली तयारी. ऑल द बेस्ट.